हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि येस, तुम्हाला थंबनेलवरून समजलं की आय एम प्रेग्नंट अँड राईट नाऊ आय एम 15 वीक्स 3 days प्रेग्नंट. याचा अर्थ हा की या आठवड्यात पूर्ण 4 महिने कंप्लीट होणार. आणि ही गोष्ट इतकी जास्ती माझ्या मनात होती तुम्हा सर्वांना शेअर करायला. अजून पण मी रेडी नाही आहे की मी सोशल मीडियावरती किंवा यूट्यूबवरती पोस्ट करेल. पण आय थॉट की मी ॲटलिस्ट शूट करून ठेवते. जेव्हा म्हणजे फुल फॅमिली रेडी राहील, मी रेडी राहील, प्रणम रेडी राहील, तेव्हा आम्ही हे पोस्ट करू. सो राईट नाऊ मी सगळ्या माझ्या ज्या इमोशन्स आहेत, ज्या फिलिंग्स आहेत, त्या असा डॉक्युमेंट करायचा, जनरलिंग करायचा प्रयत्न करणार आहे थ्रू माय यूट्यूब व्लॉग्स. आणि तुम्हाला माझी जर्नी पण शेअर करणार की मला कसं माहीत पडलं की आय एम प्रेग्नेंट आणि ती फिलिंग. सो मी ह्याच्या आपल्या प्रेका न्यूजच्या किट असतात त्या जपून ठेवल्या आहे. इट्स बीन फोर मंथ्स आणि I'm so happy. I'm so happy. I always want to be a mother. And firstly, एक इतकं जास्त गॉड गिफ्टेड आहे. आम्ही बिलकुल प्लॅन नव्हतं केलं. आमचा नेक्स्ट इयर प्लॅन होता. बट सो बॅक टू माय प्रेग्नन्सी जर्नी. तर माझे जे पिरियड्स होते ना ते लास्ट टाईम आले होते 21 ऑक्टोंबर, ते पण दिवाळीमध्ये. आणि त्यानंतर मला जी मी टेस्ट केली, जी आपण होम किटवर टेस्ट करतो, ती मी केली होती 23 डिसेंबर. सो ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता 2 महिन्याचा गॅप होता, मला पिरियड्स नव्हते आले. आणि असं म्हणजे लग्नाआधी माझे खूप जास्ती इलरेग्युलर पिरियड होते आणि लग्नानंतर माझी सायकल खूप जास्ती छान झाली होती. मी एक ॲप आहे फ्लो म्हणून, त्याच्यावरती माझी सायकल जी ट्रॅक आहे ती कंटिन्यू त्याच्यावरती अपडेट करत होती. आणि दिवाळी झाली, त्यानंतर मग नोव्हेंबरमध्ये आमच्या घरी लग्न होतं, माझ्या नंदेचं लग्न होतं. आणि आय थॉट की तेव्हा माझे पिरियड येतील, म्हणजे त्या वीकमध्ये येऊन जाईल लग्नाच्या किंवा लग्नाच्या आधी. अँड देन लग्न झालं. माझ्या डोक्यात तेच होतं की पिरियड्स येणार. लग्नाच्या ह्याच्यात पण माझे पाय दुखत होते, माझं सगळं बॉडी पेन करत होती आणि माझे मेकअपच्या ऑर्डरसुद्धा केल्या मी तेव्हा. आणि ते सगळं करत असताना पिरियड येतील. देन हा टाईम असा होता. देन आम्ही पुण्याला रिटर्न आलो. मला इतका भयानक ताप आला होता. म्हणजे लग्न झाल्यानंतर रिसेप्शन झालं, तिथे खूप थंडी होती. मला वाटलं त्याच्यामुळे असेल कदाचित. आणि मग नेक्स्ट डे मला इतका भयानक ताप होता, मी बेडवरून उठली पण नाही. जेव्हा नवरी आपल्या घरी येते श्रीमंती पूजन करायला, मी बिलकुल अवेलेबल नव्हती, मी बेडवरच होती. आणि तेव्हा मी इतके भयानक इंजेक्शन घेतलेले आहे, तेव्हा मी इतक्या गोळ्या खाल्ल्या. सो ते एक स्ट्रेस वेगळं होतं. गोळ्या खाल्ल्या. त्यानंतर मग आम्ही पुण्याला आलो. आल्यानंतरसुद्धा मी पुण्यालासुद्धा ऑर्डर केल्या. आणि मग आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी होती 14 डिसेंबरला. सो मी प्रणमला कंटिन्युअसली म्हणत होती की माझी गट फिलिंग काहीतरी वेगळं सांगत होती की एवढे पिरियड्स लेट का आहे. पण याच्या आधी मला झाला आहे. सो मग मी पण पुढे ढकलल्या त्या गोष्टी की जाऊ दे, नंतर चेक करते, येईल. सो आम्ही महाबळेश्वरला गेलो. तिथे स्टेकेशन होतं, तिथे छान स्विमिंग पूलमध्ये, तुम्ही ते पण व्लॉग्स बघितले असतील माझे. त्यानंतर ना विदिन 2-3 days मी गर्ल्स ट्रिपला गेली गाईज. गर्ल्स ट्रिपला आम्ही 18 वगैरेला गेलो होतो. 18, 19, 20, 21 आणि 22ला मी रिटर्न आली, म्हणजे 22 डिसेंबरला. आणि तिथे मस्त मी कोकोनट वॉटर पीत होतो, आम्ही कोकणात होतो. सो एक असं गट फिलिंग. आणि मॅरिड आम्ही 3 मुली होतो, तर मग बेबी का प्लॅन करना है. आणि मी असंच म्हणत होती, मुझे तो अभी भी हो सकता है. आणि ते असे आमचे टॉक्स चालू होते. ते
असं डोक्यात होतं की मे बी आय एम प्रेग्नेंट, पिरियड नहीं आ रहे. सो ते डोक्यात होतं. आणि त्या ट्रिपभर काही ना काही आम्ही मुली ते त्या रिलेटेड गोष्टी करत होतो. बेबी 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 म्हणजे पिरियड लेट होते तर आपण एकमेकींना चिडवतोच. सो तसं काहीची आमची स्टोरी तिथे झाली. आणि एकदम माझा फिलिंग असा होता ना की घरी गेल्याबरोबर मला एकच काम करायचं आहे, जे म्हणजे चेक करायचं आहे. आणि मग घरी आल्यानंतर मी प्रणवला म्हटलं की आता हाय टाईम झाला आहे, ऑलमोस्ट 2 महिने झाले मला पिरियड नाही आले, तर आत्ता तर चेक करावंच लागेल. अँड देन त्यांनी मोठा श्वास घेऊन म्हटला ओके चालेल, मी घेऊन येतो. आणि त्यांनी किट आणल्या. आणि नेक्स्ट मॉर्निंग मला तुम्हाला सांगते, एक असतं ना आपली ती गोड झोप असते, सकाळची जी झोप असते, त्याच्यात इतके भयानक स्वप्न दिसत होते. म्हणजे नॉट भयानक, ऑफकोर्स चांगलेच दिसत होते की आय एम प्रेग्नेंट, ट्विन्स दिसत होते, बेबीज दिसत होते, त्या प्रेगा न्यूजवर लाईन्स दिसत होत्या की बस आता मी जसं झोपेतून आपण असं इमॅजिन करतो ना झोपेच्या आधीच की एक्झॅक्टली काय होणार आहे पुढे. सो ते सगळं मला झोपेतच दिसत होतं. आणि मी 6:30लाच उठली की आज चेक करायचं आहे. आणि प्रणव फुल गाढ झोपेत होता. आणि देन मी वॉशरूममध्ये गेली, एक किट चेक केली, फुल डार्क कलर. आत्ता माझ्याकडे फोटो आहे, मी तो इन्सर्ट करेन, इतका डार्क होता. आणि याच्यावर पण तुम्ही जे मी जपून ठेवलं आहे त्याच्यावर पण एक्स्ट्रीम डार्क आहे अजूनसुद्धा. आणि तेव्हा तर खूपच डार्क दिसत होत्या. मग मी पुन्हा गेली, दुसरी किट आणली, दुसरी किटमध्ये टाकलं पॉझिटिव्ह, तिसरी किट आणली, तिन्ही किट मी यूज केल्या. आणि मग मी इतके अशी आपली बॉडी तेव्हा सांगूच नाही शकत कशी रिॲक्ट करते. इतकी माझी बॉडी व्हायब्रेट होत होती, शिवर करत होती, माझे हार्टबीट्स तर कुठच्या कुठे असतील. आणि अंदरून ना मी खूप जास्त हॅपी होती. आणि इतकं परफेक्ट टाईम होतं सगळ्या गोष्टींचं. लग्नाच्या 2 वर्षानंतर म्हणजे आमची 14 डिसेंबरला ॲनिव्हर्सरी झाली. आणि आम्ही एक रीलसुद्धा बनवली होती. ती रील इतकी व्हायरल गेली होती. आम्ही धुरंधरवर स्टेप केली होती. ती रील मी इथे पोस्ट करेल. आता ती रील म्हणजे 23 डिसेंबरला बघून इतकी लाज वाटते ना की ही रील ऑलरेडी माझ्या बेबी होता. म्हणजे ऑलरेडी त्या रील बनवतानाच बेबी म्हणजे मी प्रेग्नेंट होती. तर इतका फनी वाटतं आता मला तो रील बघताना. असं वाटतं की आता अर्च्यू करून टाकते तो रील. आणि फनी पार्ट आहे तो खूप जास्ती. सो इतकं छान ते असं 2 वर्षानंतर सगळं परफेक्टली असं अनप्लॅन्ड बट गॉड गिफ्टेड. अँड सो आय टोल्ड प्रणव की पॉझिटिव्ह आहे. आणि तो फुल शॉक होता की आता काय करायचं. म्हटलं डॉक्टरकडे जायचं. मग आम्ही अर्ली बुक केलं आणि मग डॉक्टरला व्हिजिट केलं. अँड दे कॉन्ग्रॅच्युलेट अस. आणि त्यांनी सगळं की पहिला म्हणजे काय करायचं, फर्स्ट ट्रायमिस्टर काय करायचं, सेकंड काय करायचं, थर्ड काय करायचं. आणि असं म्हणजे ते तिथून आम्ही एकदम असं बेबी येणार आहे, वी आर प्रेग्नेंट. आणि ते सगळी अशी फिलिंग आली होती की या दॅट वी आर प्रेग्नेंट. आणि खूप जास्ती तो दिवस तर एकदम 23 डिसेंबर आम्ही कधीच नाही विसरणार. आणि हे जे असतं ना आपण जेव्हा चेक करतो, तर मी माझ्या वहिनीला सांगितलं होतं बिकॉज रिसेंटली बेबी झाला आहे तिला. सो की कसं चेक करायचं, अर्ली मॉर्निंग करायचं, हे आयडिया नसते. फर्स्ट टाईम जेव्हा आपण प्रेगा न्यूजवरती चेक करतो तर काय करायचं हे माहिती नसतं. तर मी माझ्या बहिणीला विचारलं होतं आदल्याच रात्री की कसं करायचं. आणि माझी ऑफकोर्स बेस्ट फ्रेंड आहे, जे आम्ही ट्रिपला गेलो होतो आम्ही ऑफकोर्स ते बोलत होतो. आणि तिला पण सांगितलं की मी उद्या चेक करणार. दोघींच्या सकाळी 8 वाजता मेसेज, काय आहे म्हटलं पॉझिटिव्ह आहे. ओ नाईस. मग
माझी फ्रेंड आम्ही हॉस्पिटल वगैरे आलो आणि तिथे मग युरिन टेस्ट होते, ब्लड टेस्ट होते, त्याचे रिपोर्ट रात्री येणार होते. माझी बेस्ट फ्रेंड आली अँड शी हग्ड मी अँड शी क्राईड. अँड तोपर्यंत ना हिटच नव्हतं झालं मला की आय एम प्रेग्नेंट, बिकॉज शी इज द वन हू हग्ड मी. कारण आम्ही दोघं पण नवरा बायको थोडं शॉकमध्ये होतं की ती फिलिंग असते जेव्हा अनप्लॅन्ड असतं ना, थोडं शॉकिंग रिॲक्शन असते जेव्हा आपण एक्सपेक्ट करत असतो, जेव्हा आपण प्लॅनिंग करून बेबी कन्सीव्ह करतो तेव्हा खूप हॅपी. मी खूप लोकांचं रिॲक्शन बघितल्या. अनफॉर्च्युनेटली वी डोंट हॅव अ रिॲक्शन दॅट टाईम, बट स्टील ते सगळं डोक्यात आहे. मी खूप जास्त हॅपी होती, बट थोडं असं होतं, कन्फ्युजन असतं, थोडी भीती असते. एक्झॅक्टली 1 वर्षानंतर करणार होतो आपण आणि 1 वर्ष आधी बेबी येणार आहे. सो 1 वर्षात असं काय चेंज होणार आपल्या आयुष्यात. सो आम्ही ते दोघं असं डिस्कस करत होतो की एक लाईफ चेंज होऊन जाते ना, अनएक्सपेक्टली काही गोष्ट येतात तर लाईफ चेंज होते. तर आपण सगळ्या फ्युचरपर्यंत लांबपर्यंत विचार करतो, फ्युचरचा, करिअरचा, सगळ्याच गोष्टीचा विचार येतो एका नवरा बायकोला. सो तसं आमच्यासोबत घडत होतं. सो अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे ते असं रिॲक्शन नाही आहे त्या मोमेंटची. राईट नाऊ वी आर सो हॅपी, सो हॅपी. अँड ब्रेड माझी खूप काळजी करतो. अँड या सो शी हग्ड मी अँड तेव्हा मला हिट झालं की आय एम प्रेग्नेंट. सो फॅमिली रिॲक्शन शूट केला आहे आम्ही. असे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. त्यानंतर माझे फर्स्ट ट्रायमिस्टर कसं गेलं ते पण तुमच्यासोबत शेअर करेल. बेबीला बघून कसं वाटलं, ते स्क्रीनवरती कसं वाटलं, सगळ्या गोष्टी मी 1 बाय 1 असं जनरली करणार आहे. सो हा होता जेव्हा प्रेग्नेंट समजल्याचा पहिला दिवस. सो या गाईज, आय एम प्रेग्नेंट. विश अस की बेबी हॅपी, हेल्दी, क्यूट, बस हेल्दी. हेल्दी. बाय.